Thank you.
संत संगतीचे काय सांगू सुख, आपण बारीके नाही तेथे. साधू तोर जाना, साधू तोर जाना, साधू तोर जाना कलियुगी. इहलोकी तुझी सर्वभूती सम, शरीराचा भ्रम नेनो कदा. साधू तोर जाना, साधू तोर जाना, साधू तोर जाना कलियुगी. नामा मने गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा. साधू तोर जाना, साधू तोर जाना, साधू तोर जाना कलियुगी. विठ्ठल 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 विठ्ठल. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा
बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आज पूर्वा विठाल विठाल वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःखभाजन मारुतिनन्दन हे दुःखभाजन मारुतिनन्दन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती माझी रंगांची विनंती कर जोडितो कसे काही आपण असावे जवळ विठाल विठाल प्रस्तुत सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी श्री क्षेत्र सांगवी येथे जो काही भगवती माता उत्सव चालू आहे आणि त्या सप्ताहामध्ये जी काही दुसऱ्या दिवसाची सेवा मला करण्याची संधी मिळाली हे मी माझं परमभाग्य समजते व तसेच ज्यांच्यामुळे हे सेवा करण्याचं सद्भाग्य माझ्या वाट्याला आलं हे तुम्ही सर्व बंधुवर्ग तुमच्यामुळे हे सेवा करण्याचं सद्भाग्य माझ्या वाट्याला आलं हे मी माझं परमभाग्य समजते व तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण सुनीताताई गीतेश महाराज कातुरे व गीतेश महाराज कातुरे यांच्या कृपा आशीर्वादाने माझे आई वडील व तुम्ही सर्व श्रोतेजन टाळकरी माळकरी सर्वांच्या चरणी
नतमस्तक होते. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. तुमच्या सर्वांच्या श्रोतेजनांच्या, टाळकऱ्यांच्या, माळकऱ्यांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग की ज्यांनी भागवत संप्रदायाला भक्कम असा आधार दिला. आपल्या रसाळ कीर्तनामधून लाखो जडजीवांचा उद्धार केला आणि कीर्तनामध्ये नाचून ज्ञानाचे दीप नाचू कीर्तनाची रंगी, नाचू कीर्तनाची रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाची रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. असे असणारे आमचे संत नामदेवराय की ज्यांचा अधिकार किती मोठा होता. स्वतः आमच्या भगवान परमात्माने त्यांच्या हातून जेवण करावं ना, एवढा मोठा अधिकार. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. एवढंच नव्हे, प्रसंग त्यावेळेस आहे जेव्हा ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवराय संपूर्ण जगातले तीर्थयात्रा करण्याकरता निघाले, तेव्हा त्यांचा एक मुक्काम औंढा नागनाथ या ठिकाणी पडला. आता नामदेवरायांचे कीर्तन ठरवण्यामध्ये आले. संध्याकाळची वेळ झाली. नामदेवरायांचे कीर्तन सुरू झाले. कीर्तनाकरता भरपूर समाज जमलेला होता. स्वर्गातून 33 कोटी देवांपैकी 23 लाख देव आमच्या नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये कीर्तन ऐकण्याकरता आले होते. आणि स्वतः आमचा पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी भानारपूर नाचत होते. नाचता नाचता रंग पांडुरंग परमात्मा नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये नाचत होता. आता हे कीर्तन पाठी 4 वाजेपर्यंत चालले. काही कर्मठ ब्राह्मण देवाची पूजा करण्याकरता आले. कीर्तनाकरता भरपूर समाज जमलेला होता. मंदिरात जाण्याकरता जागाही नव्हती. ते ब्राह्मण नामदेवरायांवर ओरडले, का हो नामदेवराय, ही काही कीर्तन करण्याची जागा आहे का? तुम्ही कुशाल मंदिराच्या पाठीमागे जा आणि कीर्तन करा. आमचे नामदेवराय काहीही न बोलता मंदिराच्या पाठीमागे गेले. कीर्तन करू लागले. सगळा समाज उठला. संतांची मांदी आळी उठली. नामदेवरायांच्या पाठीमागे गेली. कीर्तन ऐकू लागले. पुन्हा आमचा देव नामदेवरायांच्या पाठीमागे गेला व पुन्हा कीर्तनामध्ये नाचू लागला. प्रकार घडला. नाचता नाचता देवाचा
आता पितांबर म्हणजे माहित आहे ना तुम्हाला, तर देवाचा पितांबर गळला तरी देखील देवाला भान नव्हते. आता मला सांगा महिला मंडळ, कीर्तन मंदिराच्या पुढे चालू होतं का पाठीमागं? झोपा आल्या का? जेवायचंय ना? मग मला सांगा, कीर्तन मंदिराच्या पुढे चालू होतं का पाठीमागं? पाठीमागं. तर आता इकडे औंढा नागनाथ ओशाळे, अरे माझ्या घरी आज एका संतांचे कीर्तन चालू आहे. सगळे देव माझ्या घरी पाहुणे आलेले आहेत आणि माझं तोंड इकडे रगरगडा. नामदेव हाती दूध प्याला, नामदेव हाती दूध प्याला, नामदेव हाती दूध प्याला, नामदेव हाती फिरविलेला ओळा जगा माई नाती, फिरविलेला फिरविले राऊळ जगा माझी ख्याती, नामदेव हाती दूध प्याला. एवढा अधिकार ज्या संतांचा आहे ना, असे असणारे आमचे संत नामदेवराय आणि त्यांचाच 4 चरणांचा संतभर प्रकरणातील अभंग आज आपण आपले कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल तर आपण जर संतांच्या संगतीत गेलं तर काय होतं? संत दर्शनी आलाभ पद्मनाभ जोडीला. म्हणून आपण जर त्यांच्या संगतीत गेलं तर ते कोणताही काळ न लागता, कोणताही वेळ न लागता ते आपल्याला आपल्यासारखं करून टाकतात. आपण तारिके करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. मग आपण कोणाचीही संगत न करता चांगल्या लोकांची संगत आपण केली पाहिजे. बघा तुम्हाला सुंदर असं एक उदाहरण सांगते. विठ्ठल विठ्ठल एकदा ज्ञानेश्वर महाराजांना संपूर्ण जगातल्या तीर्थयात्रा करण्याची इच्छा झाली. ते पंढरपूरमध्ये आले. देवाचं दर्शन घेतलं. देवाने विचारले, माऊली तुमचं एवढं मोठं काय काम की तुम्ही आज आमच्या घरी आलात? तेव्हा माऊली सांगू लागले की देवा, मला संपूर्ण जगातल्या तीर्थयात्रा करण्याची इच्छा झाली आहे. पुसाता सांगे नाही दगु जमात, बसून एकांत सुख गोष्टी. मग देव म्हणाले, मग ज्ञानेश्वर महाराज तेव्हा माऊली म्हणाले की त्यासाठी मला तुमचा नामदेवराय पाहिजे. पण नामदेवराय हे देवाची जीव की प्राण होते. नामदेवरायांशिवाय देवाला एक क्षण देखील करमत नव्हते. पण नाही कसे म्हणावे, कारण नेण्याकरता कोणाले आहेत? तर ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. बघा तुम्हाला हे जर पटत नसेल तर प्रपंचामधलं उदाहरण सांगते. समजा या दिवाळीला आपण ठरवलं की आपण आपल्या सुनेला माहेरला पाठवायचं. समजा या दिवाळीला आपण ठरवलं की आपण आपल्या सुनेला माहेरला पाठवायचं. नका पाठवू. पण त्याच मुलीचे मामा मुंबई हायकोर्टामध्ये जज साहेब आहे. सगळं जग त्यांना वाकून नमस्कार करतं. नेमकी प्रकार असा घडला की त्या मुलीला नेण्याकरता तिचे मामा आले. आता सगळ्यांनी त्यांना वाकून नमस्कार केला आणि विचारले, मामा तुमचं एवढं मोठं काय काम की तुम्ही आज आमच्या घरी आलात? तेव्हा ते म्हणाले, काय नाही, या वर्षी मला माझ्या भाचीला दिवाळी करता मुंबईला न्यायचं आहे. सगळेजण काय म्हटले असतील, हो घेऊन जा. पण आधी काय म्हटले होते? पाठवायचं नाही. त्याप्रमाणे नेण्याकरता ज्ञानेश्वर महाराज आले होते. तर देवाने माऊलींना होकार दिला. माऊली आळंदीला गेले. इकडे देव नामदेवरायांकडे गेले आणि म्हणाले, हे बघ नामदेवा, तुला ज्ञानेश्वर महाराजांसोबत संपूर्ण जगातल्या तीर्थयात्रा करण्याकरता जायचं आहे. आता नामदेवराय म्हणाले, हे बघ देवा, तुला माहित आहे ना की तुझ्याशिवाय मला एक क्षण देखील करमत नाही. मग तू त्यांना होकास काय म्हटलास?
तेव्हा देव म्हणाले, अरे तू ज्यांच्यासोबत जाणार आहेस ना, त्यांचा आणि माझा आत्मा एकच आहे. आता नामदेवराय देवाच्या हट्ट खातर जाण्याकरता तयार झाले. पण नामदेवराय म्हणाले, हे बघ देवा, माझी पण एक अट आहे. देव म्हणाले, कोणती? तेव्हा नामदेवराय म्हणाले, हे बघ देवा, ज्या देवाचे कटेवर कर नाहीत ना, त्या देवाचे मी दर्शन घेणार नाही. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, न घेई दयाचे मी दर्शन. देवाने नामदेवरायांची अट मान्य केली. आता ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवराय संपूर्ण जगातल्या तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. आता वर्षामागून वर्षे गेली, दिवसामागून दिवस गेले. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवराय काही आलेच नाही. देव वळवंटामध्ये जायचे आणि आपले डोकं गुडघ्यात घालून रडत बसायचे. आता भरपूर दिवस झाले. काही दिवसांनी ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवराय पुन्हा पंढरपूरमध्ये आले. जेव्हा देवाने नामदेवरायांना बघितलं तेव्हा देवाला असं वाटलं की आता जावं नामदेवाला कडकडून असं लिंगण मारवं. पण नामदेवराय म्हणाले, थांब देवा, मला आता कळलं की संतांच्या संगतीतलं सुख काय आहे. आणि हेच माझ्या अभंगाच्या प्रथम चरणात आपल्यासारख्याचे काम नाही, तेथे वेड्या गबाळाचे काम नव्हे. मग संत श्रेष्ठ होते. संत श्रेष्ठ आहे. संतांपेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. आमचा पांडुरंग परमात्मा सुद्धा संतांच्या पायाची धूळ आपल्या मस्तकी धारण करतात.
कमी पडतो. मग संत कोणास म्हणतात? सन्मार्गवती न संत तद्रूपेण विद्यान विनय हृदये स एव वर्तत इति संत. सन्मार्गाने वर्तन करणारे, देवस्वरूप असणारे, विद्या व विनय यामध्ये परिपक्व दशा गाठलेले व जगात कल्याणाकरता अवतीर्ण झालेले, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे, जे जगाच्या कल्याणाकरता अवतीर्ण होतात ते संत. शांतता व महानता ज्यांच्यात वास करते, लोकहिताकरता विचरण करणारे, जिकडे तिकडे जातील तिकडे वसंत ऋतूसारखे वातावरण निर्मितात. स्वतःचा भवसागर संपलेला आहे व बाकी सर्वांचा कोणताही हेतू न ठेवता त्यांना देखील भवसागरातून पार करून देतात. मग ते संत. मग तारणारे सुद्धा संतच आहेत. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जाना जड जीवा किंवा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरवयाले दिन जना. देव एकांतात रुक्मिणी मातेस सांगतात. रुक्मिणी माता विचारते, या महाराष्ट्रात एकाच आईच्या पोटी मोठे 4 दिव्य पुत्र कोण व कशा करता आले? तेव्हा देव सांगतात, या कलियुगातील लोकांच्या उद्धाराकरता 4 देव एकाच ठिकाणी अवतीर्ण झाले. तात्पर्य, उद्धार करता येतात ते संत. मग संत वजन यामध्ये फार मोठा फरक आहे. समुद्र नदी नभे पैगा पाषाण म्हणून लिंगा संतनवती जगा मानसा त्या सारिते. मग नदीत समुद्र म्हणू नये, शिवलिंगास पाषाण समजू नये, तद्वत संतांना माणूस समजू नये. त्याप्रमाणे आमचे संत आहेत आणि म्हणून संत थोर आहेत, साधू थोर आहेत. हेच माझ्या अभंगाच्या दुसऱ्या शब्दात. साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना. मग कलियुगामध्ये साधू कसे असतात? तुम्हाला सुंदर असं एक उदाहरण सांगते. विठाला विठाला एका गावात एक साधू मुक्कामा करता आले. आता ते एका मंदिरात मुक्कामा करता थांबले. आता गावातील काही लोक त्या ठिकाणी गोळा झाली. साधू महात्माकडे गेले व साधू महात्म्याने विचारले, साधू महात्मा आपण कोण? आपलं नाव काय? आपलं गाव काय? तेव्हा साधू महात्मा म्हणाले, मला माझं नावही माहीत नाही, मला माझं गावही माहीत नाही. नव्हे मी कोणत्या कुळातला आहे हे देखील मला माहीत नाही. पण मला एवढंच माहीत आहे की मी खूप ज्ञानी आहे. मला शास्त्राचं ज्ञान आहे, मला पुराणांचं ज्ञान आहे. नव्हे इथं बसल्या संपूर्ण जगामध्ये काय चाललं आहे ना हे सगळं मला इथं बसल्या कळतं. आता हे ऐकून त्या गावातल्या लोकांचा त्या साधू महात्म्यांवरती विश्वास बसला. आता त्या गावात एक इंजिनियर राहत होता. त्याची देखील त्या साधू महात्म्यांवरती श्रद्धा बसली. आता तो घरी गेला. आपल्या बायकोला म्हणाला, अगं आपल्या गावात एक खूप मोठे साधू महात्मा आलेले आहेत. त्यांना शास्त्राचं ज्ञान आहे, त्यांना पुराणांचं ज्ञान आहे.
नव्हे नव्हे संपूर्ण जगामध्ये काय चाललं आहे ना हे सगळं त्यांना इथं बसल्या कळतं. पण आता त्याची बायको होती एक कट्टर वारकरी. आता कट्टर वारकरी कशा येतात? संपदा सोहळा नावडे मनाला करी ते टकळा पंढरीचा जावे पंढरीची आवडे मानती कधी एकादशी आषाढी. ते फक्त वाटच बघत असतात. आषाढी कधी येईल, कार्तिकी कधी येईल, कधी आम्ही पंढरपूरला जाऊ, कधी आम्ही देवाचं दर्शन घेऊ असं त्यांना झालेलं असतं. पण काय काय असे असतात हौशे गौशे नवशे जायचं म्हणून जायचं. बघा महिला मंडळ एका गावामध्ये दोघी जणी मैत्रिणी होत्या. आता एक म्हणाली चल ग पंढरपूरला. वारी जवळ आली ती एक म्हणाली अगं माझ्या पाठीमागं भरपूर काम आहे, माझ्या मुलीची डिलेव्हरी आहे, माझ्या मुलाचं लग्न आहे, मी यावर्षी काही येत नाही, तू या वर्षी जा, मी पुढच्या वर्षी येते. आता ही पंढरपूरला गेली. दुसरं वर्ष आलं. आता ही परत तिच्याकडे आली. ही म्हणाली अगं चल आता तरी पंढरपूरला चल, मागच्या वर्षी खूप मजा आली होती. आता ही म्हणाली मी येण्याकरता तयार आहे, आता मी मोकळी झाले. पण महिला मंडळ ही कधी मोकळी झालेली असते का? नाही. आता हे दोघी जणी पंढरपूरमध्ये जातात. पण आता ही पंढरपूरमध्ये जाते पण सगळं लक्ष कुठं? कोणाचा अनुभव सांगता? तुमचा नाही, मी तिथं सांगते. आता असते पंढरपूरमध्ये पण विचार कुठला करते तर माझ्या सुनेने माझ्या मुलाला दावत दिला असेल का, माझा नातू शाळेत गेला असेल का, गायला चारा घातला असेल का, म्हशीला पाणी पाजलं असेल का, असते पंढरपूरमध्ये. पण विचार कुठला करते? माझ्या नाथबाबांचं कोडाचं एक बारूड आहे. यायाचे जमीन बरं नाही केला ग बया न मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. पंढरपूरमध्ये पण विचार कुठला करते? घरचा. मग असे असतात का वारकरी? तर नाही. पण त्याची बायको होती एक कट्टर वारकऱ्याची पोर. ती म्हणाली मला काय असा साधू महात्म्याचा विश्वास नाही. तो म्हणाला ठीक आहे, तुझा विश्वास नाही ना साधू महात्म्यांवरती, तर मीच एक काम करतो, मीच साधू महात्म्यांना आपल्या घरी जेवणाकरता घेऊन येतो. तिने पण विचार केला अन्नदान म्हणजे एक श्रेष्ठ दान आहे, अन्नदान जर केलं तर पुण्य मिळते. ती म्हणाली हो ठीक आहे घेऊन या. तर आता हा गावात गेला. गावात गेल्यावर सरपंच, उपसरपंच, चेअरमन असे 4-5 माणसं गोळा केले आणि साधू महात्म्यांकडे जेवणाचं निमंत्रण देण्याकरता गेला. आणि साधू महात्म्यांना म्हणाला साधू महात्मा आज संध्याकाळी तुम्ही आमच्या घरी भोजनाकरता यायचं. आता हे सगळे जण याच्या घरी भोजनाकरता आले. आता याच्या बायकोने सुंदर असा पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला असतो, तोंडाला पाणी सुटून द्यायचं नाही. आता सगळेजण जेवणाकरता बसतात. ही ताटं वाढते, सगळ्यांना ताटं वाढले जातात आणि श्लोक सुरू होतो. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सजवन होते नाम घेता भुकाचे. अर्धा श्लोक होतो आणि मध्येच साधू महात्मा ओरडतात हाड हाड हाड. आता सगळेजण डोळे खोलतात आणि म्हणतात साधू महात्मा आम्हाला तरी तर एकही कुत्र दिसत नाही, मग तुम्ही हाड हाड कोणाला म्हणलात? तेव्हा साधू महात्मा म्हणाले की काय आहे ना
जेव्हा मी इथं डोळे झाकून बसलो तेव्हा मला असं कळलं की पंढरपूरच्या रावळामध्ये 4-5 कुत्रे घुसलेले आहेत. मी त्यांना इथं बसल्या हुसकावलं. आता हे त्याची बायको ऐकतच होती. आता सगळेजण जेवणा करता बसले. आता हिने सगळ्यांना ताटं वाढलेली होती. सगळ्यांच्या ताटात भजे ठेवले, पण जे काही साधू महात्म्यांचं ताट होतं त्याच्यामध्ये भजे ठेवले, पण भाताच्या खाली. आता मला सांगा वेळेला मंडळ, त्या ताटामध्ये भजे होते का? नाही. त्या ताटामध्ये भजे होते का? होते. तर कुठे होते? भाताच्या खाली. आता सगळेजण जेवणाकरता बसले. सहज इंजिनियरचं लक्ष साधू महात्म्यांच्या ताटाकडे गेलं. त्याला असे वाटले की अरे, आपल्या बायकोचा साधू महात्म्यांवरती विश्वास नाही, म्हणून तिने साधू महात्म्यांचा अपमान केला. आता तो उठला आणि तिला मारण्याकरता असा हात वरती केला. तेवढे साधू महात्मा ओरडले, थांबा थांबा बाई, तुम्ही पुन्हा किचन मध्ये जा, दुसरे भजे घेऊन या. आता या बाईने पदर कमरेला कोसला आणि म्हणाली, थांबा साधू महात्मा, तुम्हाला इथून पंढरपूरच्या रावळामधले शिरलेले कुत्रे दिसले, मग भाताकाचे भजेच कस काय दिसले नाही? म्हणजे बघा, असे असतात कलियुगामधले साधू. पण आपण आचरणावरती विश्वास ठेवायचा आहे का? तर नाही. मग आपण कोणावरही विश्वास ठेवतो. तुम्हाला सुंदर असं एक उदाहरण सांगते. विठाला बघा, एका गावामध्ये माझं कीर्तन होतं आणि त्या कीर्तनामध्ये मी असं सांगितलं की बायकोवर तर मुळीच विश्वास ठेवायचा नाही. ठेवा का पुरुष मंडळ बायकोवर विश्वास? ठेवा का? नाही. कोणा ठेवायचा? आता मी सांगितलं बायकोवर तर मुळीच विश्वास ठेवू नये, कारण ती आपल्या नकळत काहीतरी चोरून खात असते. खातात ना महिला मंडळ चोरून चोरून? खातात का? आता माझं कीर्तन संपलं. एक वकील माझ्याकडे आला. तो म्हणाला, ताई, कीर्तन खूप सुंदर झालं. मी म्हणाले, धन्यवाद. तो म्हणाला, पण ताई, तुम्ही एक वाक्य चुकीचंच बोलत. मी म्हणाले, कोणतं? तो म्हणाला, ताई, तुम्ही कीर्तनामध्ये असं सांगितलं की बायकोवर तर मुळीच विश्वास ठेवू नाही, कारण ती आपल्या नकळत काहीतरी चोरून खात असते. मी म्हणाले, बरोबर आहे, खातेच. आता तो म्हणाला, ताई, दुसऱ्यांच्या बायका खात असतील, पण माझी बायको माझ्याशिवाय घास देखील खात नाही. मी म्हणाले, जास्त बोलू नका, घरी जाऊन बायकोची परीक्षा घ्या. आता हा घरी गेला. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्याकरता निघाला. आता याला काय घ्यायची होती? बायकोची परीक्षा. आता हा आपल्या पुढच्या दाराने निघाला आणि मागच्या दाराने जाऊन आपल्या घराच्या गच्चीवरती बसला आणि अशा ठिकाणी बसला की त्याला बायकोही दिसेल. आता सकाळचे 9 वाजले. तिला कडकडून अशी भूक लागली. ही दुकानामध्ये गेली. अर्धा किलो तांदूळ आणले. त्या तांदळाचा भात घातला आणि तिने एकटीनंच खाल्ला. हा म्हणाला, ताई सांगत होते ते काही खोटं नाही, ते अगदी खरंच आहे. आता पुन्हा दुपारचा 1 वाजला. तिला पुन्हा कडकडून अशी भूक लागली. नेमकी तिथून एक ऊसवाला चालला होता. तो म्हणाला, ऊस घ्या ऊस. ती म्हणाली, कसे दिले ऊस? तो म्हणाला, 1 रुपयाचे 4 ऊस. द्या म्हणली 4 ऊस. 4ही ऊस घेतले आणि तिने एकटीनं खाल्ले. आता याला खूप राग आला. हा म्हणाला, कधी मी एकदाच खाली जातो, कधी हिला ठोकून काढतो. आता संध्याकाळचे 4 वाजले. हिला पुन्हा कडकडून अशी भूक लागली. तिथून एक पेढेवाला चाललेला होता. तो म्हणाला, पेढे घ्या पेढे. ती म्हणाली, कसे दिले हो पेढे? तो म्हणाला, 20 रुपयाचे 1/2 किलो पेढे. द्या म्हणली 1/2 किलो पेढे. 1/2 किलो पेढे घेतले आणि एकटीनंच खाल्ले. आता हा रागाने लाल लाल झालेला होता. आता 5 वाजले. नवरा येण्याची वेळ झाली. म्हणजे ही बाया मेकअप करून दारातच उभी राहिली. आता हा गच्चीवरनं खाली उतरला. आपल्या मागच्या दाराने येऊन आपल्या पुढच्या दारात उभी राहिला. आता ही म्हणाली, काय हो, लवकर येत जाणार, मला किती भूक लागते. तो म्हणतो, सरक बाजूला. आता हा खुर्चीवरती जाऊन बसतो. ही किचन मध्ये पाणी आणण्याकरता जाते. ही म्हणते, आज कोर्टात काहीतरी झालेलंच दिसतंय. ही पाणी घेऊन जाते. तो म्हणतो, घ्या पाणी. ती म्हणते, घ्या पाणी. तो म्हणतो, नको, मला काही तुझं पाणी नवीन आहे. ती विचार करते, आज कोर्टात काहीतरी नक्कीच झालेलं आहे. ती म्हणते, काय हो, आज कोर्टाची कशी काय मात? तो म्हणतो, अर्धा किलो तांदळाचा भात. आता ती म्हणते, काय हो, आज काय एवढी धुसफूस? तो म्हणतो, 1 रुपयाचे 4 ऊस. ती मनातच विचार करते, यांना काहीतरी कळलेलं दिसतंय. आता ही म्हणते, काय हो, आज काय एवढे आडे वेडे? तो म्हणतो, 20 रुपयाचे 1/2 किलो पेढे. ही म्हणते, काय हो, तुम्हाला एवढं सगळं कसं काय कळलं? तो म्हणतो, का ग,
तुला माझ्याशिवाय कसं काय गेलं म्हणजे बघा बायकोवर तरी विश्वास ठेव का तर नाही मग विश्वास ठेवायचा आहे तर कोणावर ठेवायचा माझा विश्वास तुझ्या नामाचा देवाच्या नावावरती विश्वास ठेवला पाहिजे मग ती देवी या ठिकाणी कशा करता आली तर दुष्टांचा नाश करण्याकरता आणि भक्तांचं रक्षण करण्याकरता केलं पाहिजे मग आपण जर त्या देवाचं नामस्मरण केलं तर आपण काहीही होऊ शकतो देवाची हो म्हणती ते होती तरी का हो म्हणती ते होती तरी का एवढी ताकद आहे की आपण या देहाने देव सुद्धा होऊ शकतो मग आपण त्या पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन जर केलं तर आपला देह विठाला 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 मग आपण जर त्या पांडुरंग परमात्म्याचं वाचने नामचिंतन केलं तर आपल्या देहाचे सार्थक होते वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे मग आमच्या संत महात्म्यांनी तेच केलं मग आमचे संत महात्मे या इहलोकातील सर्वांना समान मानतात बघा एकदा गौतम ऋषी एका नगरीतून चालले होते ते भगवंताचं भजन करत चालले होते राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो भगवंताचं भजन करत चालले होते आता त्या ठिकाणी भरपूर कुत्रे होते
त्यातील एक कुत्रा गौतम ऋषींना चावला तरी देखील गौतम ऋषींना काहीच वाटले नाही. तोच कुत्रा परत दुसऱ्या पायाला चावला. तेथून एक यवन चालला होता. तो म्हणाला, महाराज महाराज आपको कुत्ते ने काटा. तेव्हा महाराज म्हणाले, ये तो कुत्ता जाने और मेरी चमडी जाने. म्हणजे बघा, संत महात्मे या इहलोकात सर्वांना समान मानतात व शरीराचा देखील भ्रम करत नाही. हेच माझ्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. शरीराचा भ्रमणेनो गदा. मग आमच्या संतांनी रात्रंदिवस काय केलं? दीन रजनीची रंगा संतांनी रात्रंदिवस देवाचं नामस्मरण केलं. पण आपण काही लोकांना किती सांगा देवाचं नामस्मरण करा, टाळी वाजवा, भजन करा, पण तरी देखील ते काही ऐकत नाही. फक्त जन्माला यायचं, खायचं, प्यायचं आणि मरून जायचं. ती म्हणाली Yeah.
तर नाही. पण काही काही लोक जन्माला आल्यापासून कधी कुठं कीर्तनात नाही, कधी कुठं प्रवचनात नाही आणि त्यांचा प्रपंचही काही सुटत नाही. बघा तुम्हाला सुंदर असं एक उदाहरण सांगते. विठाला विठाला बघा, एका गावामध्ये 100 वर्षाचे आजोबा राहत होते. आता त्यांचा अंतकाळ जवळ आला. आता मुला म्हणाले, बाबा तुमचा अंतकाळ जवळ आला आहे, आता तरी तुम्ही देवाचं नामस्मरण करा. पण बाबा म्हणाले, मुलांनो, मी आल्या जन्मामध्ये कधी कीर्तन ऐकलं नाही, कधी प्रवचनात कुठं बसलो नाही, आणि तुम्ही आता मला म्हणता की देवाचं नामस्मरण करा. आता बाबा नामस्मरण काही करेनाच. आता मुलांनी ठरवलं की बाबांच्या खोलीमध्ये भरपूर धान्याची पोती आहेत. बाबा झोपले की आपण त्यांच्या खोलीमध्ये जायचं, ती धान्याची पोती फोडून द्यायची. त्या आवाजाने बाबांना जाग येईल. बाबा उठतील आणि बाबा म्हणतील, मुलांनो, पोती फुटली, पोती शिवा. आता शिव म्हणजे कोणाचं नाव आहे तर महादेवाचं, आणि आपण जर त्यांचं नाव घेतलं तर आपल्याला चांगल्या प्रकारची मोक्षप्राप्ती होते. तर मुलं म्हणाले, आता सगळं झालं. आता रात्री बाबा झोपण्याकरता गेले. बाबा झोपले. आता हे मुलं बाबांच्या खोलीमध्ये गेली, धान्याची पोती फोडून दिली आणि हे मुलं बाहेर पळून आली. आता बाबांना धान्याच्या आवाजाने जाग आली. म्हाताऱ्याला उठताही येत नव्हतं, म्हातारा कस तरी उठलं. म्हाताऱ्याला बोलताही येत नव्हतं, म्हातारा कस तरी बोललं, मुलांनो, धान्याची पोती फुटली, त्याला टाचे घाला. पण शिवा काय म्हटलं नाही. मग असे असतात, जन्माला आल्यापासून कधी देवाचं नामस्मरणही करत नाही. मग आमच्या संतांनी रात्रंदिवस देवाचं नामस्मरण केलं. मग आमचे नामदेवराय गायची तुलना संतांसोबत करण्याचा प्रयत्न करतात. आता मला सांगा महिला मंडळ, गायच्या पोटामध्ये किती देव आहेत? 33 कोटी देव गायच्या पोटामध्ये आहे. एवढी पवित्र ती गाय आहे, तरी देखील आमच्या संतांचंच पाड जड भरावं ना. एवढा मोठा अधिकार आमच्या संतांचा आहे. आणि हेच माझ्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. नामाने गाय साधू तोर जाना कलियुगी विठोबा रघुमाई
प्रयत्न केला. आज या ठिकाणी सुंदर अशा वातावरणामध्ये जी काही कीर्तनरूपी सेवा पार पडली, त्याच्यामध्ये जी काही 2 तासाची उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ दिली, ते बुधवंत महाराज तुमचे मनापासून आभार मानते. व तसेच ज्यांनी 2 तास उत्कृष्ट अशी हार्मोनियमची साथ दिली, ते लक्ष्मण महाराज राऊत सर तुमचे मनापासून आभार मानते. व तसेच ज्यांनी 2 तास उत्कृष्ट असं गायन केलं, त्या आमच्या संस्थेतील मुली आमची संस्था सांगवी गावात देवपूर्ती वारकरी शिक्षण संस्था, आम्ही सर्व त्या ठिकाणी शिक्षण घेत आहोत. सर्व मुली या ठिकाणी आल्या, तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि माझा आवाज ज्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवला, ते शिष्टीमठ